चिन्हाचा एक विचार झाला आणि खरं आहे प्लॅनिंग मध्ये लोकसभेला जे झालं ते आताही झालं. जवळपास 10 उमेदवारांना या ट्रम्पेटचा फटका बसला आणि त्यात आपल्याला सगळ्यात जादा बसला. नावात साधर्म्य असलेला मी कुठंतरी बोललो होतो की निकम नावाचा आता येईलच, पण कदाचित देवदत्त निकम देखील उमेदवार येईल. रेकॉर्डिंग कोणाकडे असेल ते तुम्हाला सापडेल आणि तेच करण्यात आलं. गेल्या 2-3 दिवसापूर्वी तो उमेदवार आत्ताशी कुठंतरी आलाय असं मला कळलंय. पुण्यात गायब होता एवढे दिवस. मंचरला म्हटले त्याला कितीचा फ्लॅट घेऊन दिलाय म्हटले, 32 लाखाचा काय म्हटले फ्लॅट घेऊन दिलाय त्याला. काय असेल ते आता येईल हळूहळू. हे काय सत्य, हे सत्यच असतं, ते उघडकीस येत राहतं. पण तुम्हाला एकच सांगतो की आता जरी ट्रम्पेटचं चिन्ह असेल पण ते जिल्हा परिषद पंचायत समितीला नसणार आहे, कारण राज्य निवडणूक आयोगाने ते ट्रम्पेटचं चिन्ह त्या ठिकाणी काढून टाकलेलं आहे. मला मनापासून कार्यकर्त्यांना एवढं सांगायचं की आता जी चर्चा झाली ती फक्त एवढीच झाली की उद्याच्या काळामध्ये देवदत्त निकम आमदार होतील, सगळं मान्य आहे. आणि हे जनतेच्या मनातले आमदार आहेत हे तुम्ही आज सिद्ध करून दाखवलं. उद्याचं मी काय त्या ठिकाणी सांगत नाही, पण या निवडणुकीत जनतेच्या मनामधला आणि मतदानाने देखील दाखवून दिलं की देवदत्त निकम 1 अधिक देवदत्त निकम डमी बरोबर आपला विजय हा 1442 त्या ठिकाणी झाला. हे जनतेच्या मनात होते, सिद्ध झालं. उद्याचं मी सांगू शकत नाही, पण मला तुम्हाला या निमित्ताने एवढं सांगायचं की उद्या विधानसभा कधी होईल याची मला आज मी म्हणू शकत नाही का ती आज होईल का उद्या होईल का 5 वर्ष ती होईल, त्यावेळी होईल. त्यावेळी ते चित्र काय असेल याचं भाकीत मी काही ज्योतिषी नाही. पण मला एक सांगायचं मानून ज्या तडफेने तुम्ही माझ्याकरता महाविकास आघाडीचा आमदार या मतदारसंघाचा व्हावा म्हणून जे काम केलं, उद्याच्या 3 महिन्यामध्ये कदाचित मंचर नगर पंचायत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या फेब्रुवारीमध्ये होतील. मला एकच करायचं या निमित्ताने का उद्याच्या काळामध्ये 8 जिल्हा परिषदच्या जागा आहेत, 16 पंचायत समितीच्या आहेत, 16 नाट झाल्या 24 आणि मंचरच्या 17, 24 आणि 7 31, 10 41 आणि नगराध्यक्ष 42. पुढचं माझं काय भवितव्य असेल त्याच्यावर मी बोलत नाही, पण मी आज प्रामाणिकपणे सांगतो का मला या 42 कार्यकर्त्यांना कुठल्याही परिस्थितीत निवडून आणण्याकरता आजपासून आपल्याला त्या ठिकाणी कामाला लागायचं. म्हणून काहीला भाषणं करता आली नाहीत, तुमच्या मनातल्या वेदना देखील मला माहिती आहेत. पण ज्या ज्या कार्यकर्त्यांनी खरं कार्यकर्त्याची ताकद ही त्याच्या गावातून त्या ठिकाणी कळत असते. ज्यावेळी आम्ही इथं बोलायला उभा असतो ना, खाली देखील चर्चा चालू असते, याचं गाव कसं काय झालंय, याचा भूत कसा काय त्या ठिकाणी झालाय. मला तमाम उपस्थित सर्वांना या निमित्ताने सांगायचे, जर भाषण करून आपल्याला चालणार नाहीत, गप्पा मारून चालणार नाहीत. उद्याच्या काळामध्ये जर आपल्याला ह्या 42 कार्यकर्त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर आजपासून त्या ठिकाणी कामाला लागलं पाहिजे की लोकसभेला माझा बूथ कुठं होता, माझं गाव कुठं होतं, विधानसभेला माझी काय परिस्थिती होती. आणि जर मला या 42 कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असेल तर पहिलं काम की प्रत्येक कार्यकर्त्यांनी माझा बूथ हा मी प्लस करून त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही, तरच हे तुमच्या पदरात येऊ शकतं, नाही तर येणार नाही. आकडेवारी सगळ्यांच्या समोर आहे, सगळ्या याला व्हॉट्सअपला आले, सगळ्यांना त्या ठिकाणी माहिती कोणाच्या गावात कोणाच्या वाढीवस्तीवर काय झालं हे आपल्याला थांबवलं पाहिजे. तरच तुमचं आपलं जे स्वप्न आहे ते आपलं त्या ठिकाणी साकार होऊ शकतं. काही ज्या आकडेवारी अनेक आहे, तुम्हाला त्या सांगणं देखील गरजेचं आहे की एक परिस्थिती अशी झाली की 42 गावं की आंबेगाव लोकसभे आणि आता जी तफावत आहे की लोकसभेच्या निवडणुकीला आंबेगाव मध्ये आपण 38 पिछाडीवर होतो. त्या पिछाडीत आता वाढ झाली 2000 मताची.
3800 वरून आपण 5800 पाठीमागे आंबेगावला राहिलो. पण 42 गावामध्ये आम्ही 16,000 आघाडीवर होतो. तीच आघाडी समोरच्यांनी तोडत 41 वर त्या ठिकाणी खाली आणली. ते यशस्वी झाले की ज्या पद्धतीने डावपेच आखले गेले का 42 गावं ही महाविकास आघाडीची ताकद आहे. ती ताकद कमी करण्यामध्ये ते यश त्यांना त्या ठिकाणी मिळालं. हा विचार ही आकडेवारी तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. आणि आंबेगाव मध्ये तिथं थोडासा फरक त्या ठिकाणी पडला आणि 2000 आंबेगाव त्या ठिकाणी आणखी पिछाडीवरती गेलं. पण हे तुम्ही ध्यानात घेतलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला मला एक सांगायचंय की ज्यावेळी तुतारी वाजवणारा माणूस आणि समोरच्या बाजूला ट्रम्पेट होती, सगळ्यात कमी ट्रम्पेटला जे मतदान झालं देवदत्त निकम, शिवाजीराव निकम यांना सगळ्यात कमी मतं जर पुढे झाले असतील तर आमचा चांडोली पंचायत समिती गणात फक्त त्यांना 74 मतं मिळाली. आणि सगळ्यात जादा कारेगाव, पाबळ या पंचायत समिती गणामध्ये 300 पेक्षा अधिकचा आकडा तिथं गेला. ते सगळे डिटेल मी तुम्हाला पाठवल. याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. हे चिन्ह पोहोचवण्यामध्ये आम्ही कुठंतरी कमी पडलो हे मान्य करायला आपण शिकलं पाहिजे. ज्यावेळी आंबेगावचं 66% मतदान आहे, 42 गावांचं 33% आहे, तिथं देखील 1450 मतं तिकडेही ट्रम्पेटला गेली आणि इकडे ट्रम्पेटला गेली. त्यावेळी आपण तिथे ध्यानात घेतलं पाहिजे की कुठंतरी चिन्ह लोकांपर्यंत घराघरामध्ये पोहोचवण्यामध्ये